तुम्ही सांगू शकत नाही. पण तुम्ही हे सांगू पण हे सांगू शकता हेड आणि टेलच्या व्यतिरिक्त नाही. हेड आयदर हेड और आयदर टेल बट सर्टन ओनली हेड ओनली टेल नो. त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये ऑल रिझल्ट तुम्हाला माहिती आहेत परंतु स्पेसिफिक नाही हाच येईल हे माहीत नसतं. त्याच्यामध्ये हेड येईल का टेल येईल हे तुम्हाला माहित नसतं परंतु हेड आणि टेल येणार आहे हे समजलं का? त्याला तुम्ही म्हणता रॅन्डम. फॉर टॉसिंग पॉइंट थ्रोइंग डाय जेव्हा आपण ते सापशिडीचा खेळ करतो डाय 6 असतात 1 2 3 4 5 6 रिझल्ट माहिती आहे तुम्हाला आउट ऑफ 1 to 6 येईल 1 येईल 2 येईल 3 येईल माहित नाही. तो झाला रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता हे आउटकम वरून तुम्हाला काय वाटतं काय असेल ते आउटकम म्हणजे काय असेल? सर फॉर एक्झाम्पल हेड अँड टेल घेऊ शकतो आपण. तर ह्याच्या दोनच पॉसिबिलिटी काय हेड अँड टेल या दोन्हीपैकीच आहे म्हणजे जे आउटकम रिझल्ट जो रिझल्ट आउटकम त्यालाच आपण आउटकम पण म्हणतो. नाही ह्यातला आउटकम काय रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट नोन ॲज आउटकम म्हणजे रिझल्ट. आता परत तुम्ही एकदा सांगितलं आताच तसं टॉसिंग पॉइंट देर ओनली टॉट हेड और टेल जो येईल किंवा टेल येईल त्या रिझल्टला आउटकम म्हणतात. सर मग आपण रॅन्डम मध्ये तेच बघितलं ना. हा व्हेरी गुड अगदी बरोबर शंका. रॅन्डम मध्ये ऑल रिझल्ट माहिती आहेत ऑल रिझल्ट हेड और टेल ह्यात जो रिझल्ट येईल ना रिझल्ट आउटकम एक तर हेड येईल किंवा टेल येईल तो आउटकम आहे. रॅन्डम हेड कॉमा टेल रिझल्ट आउटकम ओनली हेड किंवा ओनली टेल जो रिझल्ट येईल तो. रॅन्डम मध्ये सगळे रिझल्ट माहिती असणार आहे पण जो एकच येणार कोणता तर एकदा हेड तरी येईल और टेल. आउटकम म्हणजे आउटकम त्यातून काय जो आउटकम येईल त्या रॅन्डम मधून म्हणजे हेडच आलाय आणि टेलच आलाय असं का? हा समजा आता पॉइंट हे केला पॉइंट करण्याच्या टॉस करण्याच्या आधी हे माहिती आपल्याला रिझल्ट काय येणार आहे हेड और टेल म्हणजे तुमचा रॅन्डम एक्सपेरिमेंट झाला हेड आणि टेल. टॉस केल्यानंतर रिझल्ट मिळेल तुम्हाला तो काय मिळेल? येस समजलं. एक तर हेड मिळेल किंवा टेल तेच हेड आणि टेल मध्ये ते नाही दोन्ही नाही दोन्हीपैकी एक मिळेल जो रिझल्ट येईल तो पण तो दोन्हीपैकी एक असणार आहे. झालं का क्लिअर? रिझल्ट आउटकम आणि रॅन्डम मध्ये सगळे रिझल्ट येतात रिझल्ट मध्ये फक्त रिझल्टच होते. आलं का लक्षात? हा सर. हॅलो अजून कोणाला काही शंका आहे का? नो सर. हॅलो नो सर. आता इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय? A given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to others. Equally likely outcomes. आता समजा मी डाय फेकला 1 2 3 4 5 6 तर ह्यापैकी एखादा 1 येऊ शकतो त्याचे चान्सेस जेवढे आहेत 2 येण्याचे चान्सेस जेवढे आहेत 3 येण्याचे चान्सेस जेवढे आहेत 4 येण्याचे चान्सेस जेवढे आहेत 5 येण्याचे चान्सेस जेवढे आहेत आणि 6 येण्याचे ते इक्वली आहेत का? हो सर. येस सर. इक्वली परंतु कोणताही येऊ शकतो इक्वल चान्सेस सगळ्यांना. बट जर मी म्हटलं मला इव्हन नंबरच पाहिजे इव्हन पाहिजे किंवा ऑड पाहिजे तर इक्वली चान्स येणार का? नो सर. इफ आय अप्लाय कंडिशन समजा मी कंडिशन टाकली नाही मला ग्रेटर दॅन 2च पाहिजे इव्हनच पाहिजे ऑडच पाहिजे डिव्हिजन बाय 2च पाहिजे डिव्हिजन बाय 3च पाहिजे लेस दॅन 5च पाहिजे तर त्यावेळी इक्वली चान्सेस येतात का? सर पॉसिबिलिटीज खूप कमी असतात. हा बरोबर म्हणजे इक्वल चान्सेस म्हणजे काय जेव्हा इक्वल चान्स असतो 1 to 6 तुम्ही कंडिशन ठेवत नाही हे 1 to 6 1 चे जेवढे चान्सेस तेवढे 2 3 4 5 6. आता याच्यात कोणाला काही शंका आहे का? नो सर.
म्हणजे इक्वली लाईकली आउटकम काय आणि रॅन्डम एक्सपेरिमेंट काय, ह्याच्यात कोणाला शंका असली तर विचारा. हो सर. आता आपण एक प्रॅक्टिस सेट घेऊ 5.4. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. त्यांनी काही एक्झाम्पल दिले, त्यातल्या पॉसिबिलिटी विचारता येते. Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. Ajanta, Mahabaleshwar, Lonar Sarovar, Tadoba Wildlife Sanctuary, Amboli, Raigad, Matheran, Anandwan. एवढे पिकनिक स्पॉट आहेत. तर त्याची पॉसिबिलिटी किती ठिकाणी जाणार आहे ती? बर, एकच ठिकाणी जाणार आहे. आणि किती साईट्स आहेत? 8 sites. 4 sites. अजिंठा 2, महाबळेश्वर अजिंठा 1, महाबळेश्वर 2, लोणार 3, ताडोबा 4, अंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 आणि आनंदवन 8. आता हे मान्य का वनिता नोज 8 साइट्स इन महाराष्ट्र? बरोबर आहे का? Yes, sir. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम. एका ठिकाणी जायचं आहे. एका ठिकाणी जायच्या नंतर 8 हे माहिती आहे, 8 साइट्स माहिती आहेत. सो शी कॅन व्हिजिट एनी ऑफ द 8 साइट्स इन द महाराष्ट्र. 8 साइट्स पैकी व्हिजिट करू शकते का? येस सर. Yes, sir. कोणती साईट? हो सर. बर, मी असं तर म्हणू तिला शकतो. 8 पैकी कोणती पण असू शकते. हो, 8 पैकी कोणती? कोणते पण असू शकते. सो शी हॅज 8 पॉसिबिलिटीज. तर तिला 8 पॉसिबिलिटीज आहेत असं मी म्हणू शकतो का? हो सर. हो सर. 1 पॉसिबिलिटी समजा कोणत्या 8 पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत? अजंठा असू शकते, दुसरी पॉसिबिलिटी महाबळेश्वर असू शकते, तिसरी लोणावळा असू शकते, लोणार असू शकते, फोर्थ ताडोबा असू शकते, फिफ्थ अंबोली असू शकते, रायगड, माथेरान, आनंदवन. सो सी हॅज 8 पॉसिबिलिटीज. हे समजलं का? Yes, हो sir. सर. क्वेश्चन असा होता, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी किती आहेत? ते साइट्स किती माहिती आहेत? 8 साइट्स. 8 साइटला एका ठिकाणी 8 साइट्सला जाऊ शकतो, कोणत्याही साइटला जाऊ शकतो. 8 पॉसिबिलिटीज. पर्टिक्युलर साइट त्यांनी सांगितलेली नाही. हा, जर त्यांनी कंडिशन दिली असती वेअर टेम्परेचर इज लो, तर मग तुम्ही त्यात बायफर्गेशन करत महाबळेश्वर त्या साईट निवडावं लागलं, 8 पेक्षा कमी आल्या असत्या. किंवा सरोवर आहे तिथंच जायचंय तर 8 पेक्षा पाऊस. परंतु त्यांनी कोणतीही कंडिशन दिलेली नाही. 8 साईट माहिती आहेत, एका ठिकाणी जायचं एवढं. तर 8 पॉसिबिलिटीज आहेत हे तुम्हाला पटलं का? समजलं? हो, sir. हो सर. हो सर. दुसरा क्वेश्चन, एनी डे of a week is to be selected randomly. Okay. Any day, कोणताही एक दिवस. कशातला? वर्षातला निवडायचा आहे का आपल्याला? कशातला? इयर मधला? एक दिवस. मग किती पॉसिबिलिटीज असू शकते? 7. वर्षातला असेल, महिन्यातला असेल तर आन्सर चेंज होईल का? हो, Yes, sir. sir. हो सर. चेंज होईल. समजा की त्या व्यक्तीला असं सांगितलं की तुझा वाढदिवस जो आहे बर्थडे तोच निवडायचा, तर किती पॉसिबिलिटी येईल? 1. Only one. Any day of a week is to be selected randomly. There are 7 days in a week. Therefore, there are 7 possibilities of selecting any one day randomly. Select one card from the pack of 52 cards. तर याच्यामध्ये किती पॉसिबिलिटी येतील?
पॉसिबिलिटी 52 पॉसिबिलिटी. समजा मी जर कंडिशन टाकली असती तर त्याच्यामध्ये चेंज होईल का? येस सर. हो सर. पाहिजे. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलेलं आपल्याला? वन कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. देर आर 52 कार्ड्स. There are 52 possibilities of selecting one card. Now, listen carefully. One number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. किती पॉसिबिलिटी असतील? नंबर्स आहेत 10 to 20. 11 possibility. 11. एक मिनिट, माझ्याकडे 10 to 20. 20 minus 10, 10 पॉसिबिलिटी द्यायला पाहिजे. तुम्ही 11 कसं काय म्हणताय? बट सर 10 पण ऍड करायला आहे ना त्यांनी सांगितलं. काउंट करायचा. हा? 10 पण ऍड करायचं सांगितलंय ना 10 त्यांनी. पण कन्सिडर करायचा. 10 to 20. हो, मी 10 घेतलं ना. 10 to 20. 10 to 20, 10 येतील ना. 10, 11, 12, 13, 14, 15, 16 असंच आहे सर. तुम्ही असं म्हणताय ना, आपण लिहून काढू. एक्झाम मध्ये आपण लिहून काढू. बघू, तुम्ही म्हणताय तर बघू काय होतं. ठीक आहे. आता आपण काय करू? तुम्ही म्हणताय म्हणून 10 पासून मी सुरुवात करतो. 10, 12, 13, 14, 15. आता मी काय करतो? काउंट करतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. 10 to 20 मध्ये 10 नंबर्स येत नसून 11 नंबर येतात. त्यासाठी ते लिहायचं ब्रॅकेटमध्ये. 20 minus 10 equal 10 असं करायचं नाही. हे लिहा तिथे 10 ब्रॅकेटमध्ये, तरच ते. नाहीतर 20 minus 10, 10 आन्सर तुमचं चुकेल. देर आर 11 नंबर्स फ्रॉम 10 to 20 मध्ये 11 नंबर्स येतात. समजा 1 to 2 आपल्याला वाटेल एकच नंबर. 1 आणि 2 दोन नंबर येतात 1 to 2 मध्ये. 1 to 3, 1, 2, 3 तीन नंबर येतात. 1 to 9 त्यामध्ये किती नंबर येतील? 9. 9. 10 to 20 you have to write this. Count करा. There are 11 numbers. Therefore, there are 11 possibilities of selecting one card randomly. त्याच्यामध्ये आता कोणाला समजलं नाही सांगा मला. समजलं सर. नाही सर. समजलं. येस सर. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय? सर प्रॅक्टिस सेट संपला का? हो, संपला. 5.1 संपला. पण आता तुम्हाला समजलं का सांगा तुम्हाला? हो सर. त्याच्यात काय अडचण आहे, काय डाऊट आहे का? डाऊट प्लीज आस्क. नो सर, नो डाऊट. The set of outcomes म्हणजे the random experiment म्हणतो तोच is called the sample space. It is denoted by S or omega. Each element of sample space called sample point. The number of elements in set S is denoted by number bracket मध्ये S. आता जेव्हा आपण एक्झाम्पल बघू, आता हा रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहिला होता. सगळे हे येतील. समजा एक्सपेरिमेंट आपला असा आहे. 1 कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन हे केला तर त्याच्यामध्ये काय केलं मला जाऊ हे नाही शकतं? कळालं वरचं. ते लिहिले ते नाही कळालं मला. आता ते हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर लक्षात येईल सॅम्पल स्पेस कशाला. तेच म्हणून सांगतो. हे टेबल पाहिला की वरच्याचा अर्थ लागून जाईल तुम्हाला. 1 कॉइन इज टॉस. तर त्याच्यामध्ये काय काय रिझल्ट येऊ शकतात? हेड अँड टेल. हेड ऑर टेल. हेड अँड टेल. हेड आणि टेल. हेड ऑर टेल. हेड आणि टेल. हेड आणि टेल जे आहे म्हणजे त्यालाच सॅम्पल स्पेस म्हणतात. या सॅम्पल मध्ये लिहायचं ते ब्रॅकेटमध्ये S = H and T. हा एक्सपेरिमेंट मला जो पाहिला होता रॅन्डम एक्सपेरिमेंट 1 कॉइन हा एक्सपेरिमेंट झाला. H and T हे सॅम्पल स्पेस झाले आणि तो आउटकम आता आपण बघत नाही. सॅम्पल स्पेस म्हणजे जे तुमचे पॉसिबल आउटकम आहेत, जे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतोय. हे समजलं का? हो सर. बरं. आता
नंबर किती आहे आता नंबर ऑफ सॅम्पल किती असते सॅम्पल पॉइंट किती आहेत नंबर ऑफ सॅम्पल याच्यात काय अडचण आहे का नाही सर. नाही सर. आता टू कॉइन्स आर टॉस्ड तर त्याचा सॅम्पल स्पेस काय येईल माझ्या एक काय येईल सांगा आता टू कॉइन्स आर टॉस्ड काय काय पॉसिबल आउटकम येते तर एका वेळेला हेड येईल किंवा टेल किंवा आणि टेल पहिल्यांदा आपण हेड येईल पहिला एक हेड एक कॉइन त्याचा हेड कन्सिडर करू सेकंड कॉइन त्याचा हेड घेईल हेड तसाच ठेवू पहिला कॉइनचा सेकंड कॉइनचा टेल बघू ठीक आहे आता पहिल्या कॉइनचा हेड 2 वेळा झालेला आहे परत समजा हेड ठेवू तिसऱ्या वेळेला तर दुसऱ्या कॉइनचा काय ठेवता येईल का आपल्याला एक तर हेड किंवा टेल असेल पण म्हणून त्या पहिल्या कॉइनचा आपण टेल घेऊ आता पहिला कॉइनचा टेल घेतल्यानंतर दुसऱ्या कॉइनचा आपण हेड घेऊ नंतर पहिल्या कॉइनचा टेल घेतल्यानंतर दुसऱ्या कॉइनचा टेल घेऊ अजून हे सोडून अजून काही पॉसिबिलिटी आहे का नो सर. तर असेल तर सांगा नाही सर. नाही. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट 3 कॉइन्स आर टॉस्ड आता किती पॉसिबिलिटी येतील सांगा हेड 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 टेल टेल. आता आपण काय करू पहिल्यांदा पहिला पॉइंटचं हेड कॉन्स्टंट हेड 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 पहिला पॉइंट नंतर सेकंड पॉइंटचं हेड हेड परत तिसऱ्या वेळेस हेड येणार नाही आणि जे थर्ड कॉइन आहे त्याचं हेड टेल आणि हेड हे समज हेड 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 तिन्ही हेड येतील नंतर काय होईल पहिल्या दोनचे हेड राहतील तिसऱ्याचं टेल येईल नंतर पहिला आणि तिसऱ्याचं हेड राहील मधल्याचं टेल येईल नंतर पहिल्याचं टेल बाकी 2 हेड नंतर फर्स्ट हेड बाकी 2 टेल मधल्या हेड टेल 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 हेड टेल 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 हे समजलं का बर हा सिक्वेन्स वाईजच लावलं नाही तुम्ही चालेल ना म्हणजे टेल मध्ये लिहिलं तुम्ही चालेल ना हो चालेल फक्त ते रिपीट झालं ना पाहिजे सिक्वेन्स कशासाठी की परत आपला गोंधळ झाला पाहिजे तिथं एच एच लिहिल्यानंतर येते कसंही लाव कारण ती पॉसिबिलिटी आहे ना कशी पण असं होणारच नाही कधी एच 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 कोणतेही रॅन्डमली हे होणार आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे आपला कसंही द्या परंतु रिपीट होऊ देऊ नका आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट बरोबर येऊ द्या या केसमध्ये येतच याच्यामध्ये आता कोणाला शंका आहे का घरी एच 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 टी एच आता हे सांगा बरं डाईस थ्रोन ह्याच्यात किती असतील सॅम्पल स्पेस 6. The set of all possible outcome of random is called the sample space हा आणि त्यात जे नंबर आहेत ते 6 असते आता 2 डायस आर 2 हे केले तर काय पॉसिबल आउटकम असतील 136. नाही 1 2 नसतो 36 का हो सर सर कारण की 2 डायस फर्स्ट डायसचे 6 येऊ शकतात 1 to 6 सेकंड डायसचे पण 1 to 6 मग 6 into 6 डायरेक्ट 36 पण आपण काढू शकतो आता कोणाचं तर माईक आहे ना तो आवाज येतोय आणि तो डिस्टर्ब होतोय संपूर्ण त्याला समजत असेल की आपला आवाज जातोय त्यांनी कृपा करून बंद करावा आता हे लिहिणार कसं तर पहिलं काय करा एक डाय घ्या त्याचे सगळे 1च हे आलं असं समजा 1 1 1 1 1 ओके त्यावेळी दुसरा डायचं काय येईल 1 2 3 4 5 6 हे समजलं का सेकंड रोला काय करा
1च्या ऐवजी 2 एका पहिल्या डाईवर आलं असं समजा, सगळे 2 2 2 6 म्हणजे कसे, आणि दुसऱ्याच्या वेळी 1 2 3 4 5 6 हे समजलं का? हा सर. हो सर. इथे जसं नियमन आहे, इथे 2 2 आहे, ते 2 2 येऊ शकतं का? बरोबर आहे. हो सर. हो सर. हो सर. उत्तरे 2 2. नंतर अशी पॉसिबिलिटी असू शकते, हे सगळे 3 घ्या 1 डायच, 1 2 3 4 5 6 4 सगळे 4 घ्या 1 2 3 4 5 6 सगळे 5 घ्या 1 2 3 4 5 6 सगळे 6 6 6 ही पॉसिबिलिटी येऊ शकते का? हो सर. हो सर. येऊ शकते का? ठीक आहे. आता समजा एखाद्यानं असं लिहिलं, नाही मला 6 1 पासून सुरुवात, कसंही द्या, फक्त रिपीट होऊ देऊ नका, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स हे 36च आले पाहिजेत. बरं. आता समजा कार्ड इज ऑन फॉर्म कॅडबेरी नंबर 1 to 25, तर किती येतील सॅम्पल पॉइंट 1 to 25? 25. 25. 1 to 25. A card is drawn from a well-shuffled pack of 52 playing cards. एक कार्ड ड्रॉन हे केलेलं आहे मला त्याचं, तर त्याच्यामध्ये आपण सॅम्पल स्पेस काय काय येऊ शकतो 52 ह्याच्यामध्ये? सर ह्या क्वेश्चन 7 क्वेश्चनचं मिनिंग सांगता का मला? हा सर. हा, बर. आपण पत्त्याची पानं आहेत का? पत्त्याची पानं, हा. पत्ते खेळतो ना, पत्ते, त्याच्या 52 पानं असतात, 52 कार्ड्स असतात, त्यातील एक कार्ड काढायचंय मला. तर एक कार्ड काय सॅम्पल पॉइंट असतील माझे, कितीतून एक कार्ड म्हणजे प्रॉबिलिटी किती असेल, जशी मला सांगत होतो मी, 1 to 52. 52. हा 52 ते पाहिजे, तो सॅम्पल सेट पाहिजे त्यांना. आता समजलं का? हो सर. हा, आता ते 52 1 to 52 म्हणजे काय, नंबर झाला 52, पण ती डायमंड असेल, स्पेड असेल, त्याची हर्ट असेल, त्याची जी पान आहेत, पान 1 2 3 4 आणि जॅक पिन किंग अशी ती 13 पानं असतात, 13 13 13 30 अशी मिळून ती 52 पत्त्याच्या ह्याच्यातली पानं असतात. तो सॅम्पल स्पेस 52 चा झाला. परंतु आपण असं लिहिलं समजा मी ह्याच्यासारखं, इथे कसं दिलं होतं, कार्ड इज ड्रॉन फ्रॉम पॅक बेरिंग नंबर्स दिलेले 1 to 25. समजा मी इथं लिहिलं 1 2 3 4 5 to 52, तर ते बरोबर येईल का? हो सर. कारण ते 1 कोणता 2 कोणता, एक 4 प्रकार आहेत त्याच्यात, म्हणून ते स्पेसिफिक काय. बोला, हा बोला, काय म्हणताय? कुणाला तर शंका होती, बोला. 7. हा काय म्हणताय? 7 वाला मला. हा आवाज येत नाही, ब्रेक होतोय तुमचा, बोला. 7 कळलं नाही बोला मला. ना. बर, पत्त्याच्या पाण्यामध्ये किती कार्ड असतात? 52. 52. पण ते कार्ड जर पाहिले तर त्याच्यावर नंबरिंग लिहिलेलं असतं का? 1 2 3 4 5 6 आणि 52 कसं असतं ते कार्ड? हॅलो, तर ती बदाम स्पीक एक असं असतं, ते पाहिलंय का तुम्ही? 4 प्रकारचे असतात. 1 2 3 जर लिहिलं, हा, म्हणून ते असं लिहिलेलं आहे, डायमंड स्पेड हर्ट क्लब, आणि त्याच्यामध्ये 13 13 30 त्याला नंबरिंग नसतं. 1 2 3 1 52 हे 13 13 13 असे 4 प्रकारचे डायमंड स्पेड. सॅम्पल पॉइंट तुमचे 52च असणार, 52, पण वेगवेगळ्या प्रकार. हे समजलं का आता? नाव नेक्स्ट. The sample space for coin tossed twice is the same as that of 2 coins tossed simultaneously. But the same is true for 3 coins. The sample space for die rolled twice is same. याचा समजा तुम्ही एक कॉइन घेतला, एकच कॉइन, तो एकदा हे करायचा,
हे करायचा, टॉस करायचा, परत एकदा हे करायचा, टॉस करायचा, म्हणजे टॉईस करायचा, आणि त्याच्याऐवजी एकाच वेळी सायमल्टेनियसली 2 करायचे, तर त्याचा सॅम्पल स्पेस सेम असेल का वेगळा असेल? काय सर? एक दोन कॉईन आहेत तुमच्याकडे, सेम असेल. दोन कॉईन आहेत, एक कॉईन टॉस केला, परत दुसरा कॉईन टॉस केला, त्याचा एक सॅम्पल स्पेस डिफरंट असणार सर. बर, नंतर दोन्ही ऍट अ टाइम 2 टॉस केले, तर त्याचा सॅम्पल स्पेस सेम राहील का डिफरंट येईल? डिफरंट नाही सांगा मला. हेड आणि टेलच आहे, दोन्ही वेळा हेड येईल, एकदा हेड टेल येईल, टेल हेड येईल, आणि टॉईस ऍट अ टाइम केलं तरी हेड टेल हेड टेल टेल हेड. का डिफरंट येईल आणि काय डिफरंट येईल सांगा मला. दोनच पॉसिबल, हेड आणि टेल आहे तुमच्याकडे, काय फरक काय नेमका सांगा. सर तेच की हेड आलं तर एका वेळेस तेल पण येऊ शकतं ना दुसऱ्या पॉइंटला, ते डिफरंट. मग समजा मी सायमल्टेनियसली केलं एकाच वेळी, तिथे पण ती पॉसिबिलिटी आहे, तिथं तसं होणार नाही का? एक पॉईंट 2 वेळा असेल. आणि सेम येऊ शकतं. हा नाही तर पॉसिबल सॅम्पल स्पेस फक्त सेम राहणार. सॅम्पल विचारतोय, सॅम्पल स्पेस सॅम्पल सेम सॅम्पल स्पेस सॅम्पल स्पेस सेम राहील, सॅम्पल्स रिझल्ट नव्हे, सॅम्पल स्पेस सेम, आणि ते डायला सेम आहे, थ्रेड पॉइंटला सेम राहणार. सॅम्पल स्पेस आणि रिझल्ट नाही. तो शिंदे सांगतो तो बरोबर आहे की रिझल्ट वेगळा, सेम येईल बरोबर. सॅम्पल स्पेस आउटकम येईल ते वेगळं असू शकतो, पण सॅम्पल स्पेस ओके. The sample space for die roll twice same as two dice rolled simultaneously. त्याचंही उत्तर तसंच येणार आहे, सेमच आहे. सॅम्पल स्पेस, हा कन्फ्युज होऊ नका. हे लक्षात आलं का तुम्हाला? सॅम्पल स्पेस सर. येस सर. येस. येस सर.